श्री राम समर्थ भाग क्रमांक 77. अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली होती. बलिराजाने संकल्प सोडला 3 पावलं देण्याचा. 2 पावलं भगवंतानी टाकली. सगळं जग व्यापून टाकलं. चराचर व्यापून गेलं. जागा शिल्लक राहिली नाही. 3रं पाऊल टाकायला जागा नव्हती. आणि त्यावेळेस अर्थात सगळेच लोक त्याला दूषण द्यायला लागले. त्याची जी स्वतःची माणसं होती ती तर भगवंताशी युद्ध करायला गेली होती की काय 2 पावलामध्ये सगळं आमचं राज्य घेऊन टाकलं. अर्थात त्यांना बलीने युद्ध करू दिलं नाही. करत होते, परंतु बली म्हणाला असं करू नका, हे चुकीची गोष्ट आहे. काल आपल्याला अनुकूल नाही. युद्ध थांबलं, परंतु 3रं पाऊल ठेवायला जागा नव्हती. आणि अशा वेळेस भगवंत पण त्याला जे आहेत ते काय म्हणाले ते बघा. भगवंत त्याला म्हणाले, बघ मी तुला आधीच सांगितलं होतं की मला 3 पावलं फक्त जमीन पाहिजे. तू मला म्हणालास की देणार. आणि आता तुला द्यायला काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. आता त्याचं फळ तुला नक्कीच भोगावं लागेल. कारण तू मला अशा प्रकारे संकल्प सोडून वचनच दिलं होतंस की मी 3 पावलं जमीन देईन. आणि आता तू मला देऊ शकत नाहीस. त्याचं फळ तुला मिळणार आहे. पुण्य तर राहिलं एकीकडे, पण तुला नरकात जावं लागेल. दुसरी जागाच नाही तुला शिल्लक. पुण्य मिळणं आणि स्वर्ग हा तर फार 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 लांबचा भाग आहे. पण तुझ्या हातून जे आज कृत्य घडलं आहे पापाचं, त्यामुळे तुला नरकात नक्की जावं लागेल. तुला फार गर्व होता नाही का की माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मी अमकं देईन तुला, तमकं माग अमकं माग. अरे साधी 3 पावलं जमीन पण तू मला देऊ शकला नाहीस. आणि कसला तुझं ऐश्वर, कसला तुझा अभिमान. आणि अशा प्रकारे जे आहे ते भगवंत त्याची निंदा करायला लागले. गमतीचा भाग बघा. हा मोठा धक्का होता माझ्या मते बलिराजाला की बाकी सगळं ठीक आहे. बाकी सगळे लोक म्हणाले. इतकंच नव्हे तर त्याचे गुरु स्वतःचे जे असुरांचे होते शुक्राचार्य म्हणाले देऊ नकोस. शुक्राचार्याने शाप दिला तो देणार म्हणल्यावरती की तुझं सगळं नष्ट होईल. तरी तो विचलित झाला नाही. त्यांनी संकल्प सोडला, परंतु ज्या परमेश्वरासाठी त्याने हा संकल्प सोडला त्या परमेश्वराने सुद्धा बलिराजाची निंदाच करायला सुरुवात केली किंवा धिक्कार करायला सुरुवात केली. असं बघितल्यावरती कदाचित इतर कुठला व्यक्ती असता तर तो नक्कीच खिन्न झाला असता. परंतु बलिराजा हा खरोखर तात्विक होता आणि समदृष्टी होती. तो म्हणाला की भगवंत तुम्ही म्हणता ते कदाचित बरोबर असेल, नाही असं नाही. कदाचित मला 3रं पाऊल कुठे ठेवायचं आहे आता सुचत नाही आहे. माझं राज्य सगळं गेलं याचं मला अजिबात दुःख नाही. मला नरकात जाण्याचं पण भय नाही वाटत. माझं सगळं गेलेलं आहे, मला त्याचं वाईट वाटत नाही. शिवाय तुम्ही आत्ता मला या पाशामध्ये पण बांधून टाकलं आहे, वरून पाश. माझं सगळंच जाऊन मला पाशात बांधून ठेवलं आहे आणि वरून मला तुम्ही सांगता आहात की तुला नरकात पण आता जावं लागेल. तरी पण मला त्याचं दुःख नाही. मला नरक यातनाचं दुःख नाही, मला राज्य गेल्याचं दुःख नाही, सर्वस्व गेल्याचं अजिबात दुःख नाही. त्याची मला भीतीही नाही. मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे की दिलेलं वचन मी पाळलं पाहिजे. जर मी पाळू शकलो नाही तर त्याची अपकीर्ती होईल आणि ती जी आहे ती मला काय आवडणार नाही. आणि म्हणून मला याच गोष्टीचं फक्त आता हे वाटतं की मी काय करू. आमच्या घरामध्ये आजपर्यंत असं कधी, कुळामध्ये असं कधी केलेलं नाही. माझे आजोबा किती महान होते आपल्याला माहीत आहे. प्रल्हाद हे माझे आजोबा होते, ज्याने आपले चरण कधीही सोडले नाहीत. कितीतरी त्यांना गोष्टींचा भीती दाखवण्यात आली, कितीतरी अत्याचार त्यांच्यावर केले, प्रलोभनं दाखवली, परंतु त्यांनी कधी आपल्याला अंतर दिलं नाही. अशा ह्या महान आजोबांचा मी नातू आहे. परंतु आज खरोखर थोडीशी माझी ही गोष्ट झाली आहे खरी की मला हे 3रं पाऊल कुठे ठेवावं हे सांगायला आज विचार करायची पाळी आली. आणि असं तो म्हणत होता, प्रल्हादांची आठवण करत होता. आणि तेवढ्यात प्रल्हाद पण तिथे आले. प्रल्हाद तिथे ज्यावेळेस आले त्यावेळेस बघा गंमत कशी होती की प्रल्हाद तिथे आले. त्याचे आजोबा जे भगवंताचे भक्त आहेत, भगवंत समोर उभे आहेत,
बटू रूपामध्ये पण विशाल रूप घेतलं आहे. सगळं चराचर तिथे उभं आहे, बघतंय काय होतंय हे. आणि सर्व चराचरासमोर हा जो बलिराजा आहे, या बलिराजाचं सर्वस्व गेलं आहे. ज्या परमेश्वरासाठी त्याने सर्वस्व घालवलं ते परमेश्वर त्याची धिक्कार करतायत. इतकंच नव्हे तर कालपर्यंत किंवा काही वेळापूर्वी जो या जगाचा राजा होता त्याला बांधून टाकण्यात आलं आहे. आणि अशा ह्या अवस्थेत तो असताना त्याचे आजोबा तिथे आले. नेहमी जेव्हा जेव्हा आजोबा त्याच्यासमोर यायचे त्यांनी नेहमीच आजोबांच्या चरणाची पूजा केली. परंतु आज त्याची ही स्थिती होती की त्याला बांधलेलं होतं आणि त्यामुळे त्याला काहीही करता आलं नाही. त्यांनी फक्त आपल्या आजोबांकडे एकदा बघितलं आणि मान खाली घातली आणि तिथूनच नमस्कार केला. अर्थात प्रल्हादालाही लक्षात आलं की आपल्या नातवाला काय करायची इच्छा होती पण तो करू शकत नाही आहे. त्याचा नमस्कार अर्थात प्रल्हादाला पोचला. प्रश्नच नाही. प्रल्हादाने बघितले की भगवंत समोरच उभे आहेत. प्रल्हादाला अर्थात भगवंताला बघितल्यावर अतिशय आनंद झाला. शरीर पुलकित झालं, डोळ्यात अश्रू आले आणि अर्थात भगवंताच्या ते जवळ गेले आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला. प्रल्हाद बघा काय म्हणाले. आता अशी परिस्थिती आहे की आपला नातू तिथे उभा आहे आणि भगवंताने त्याला बंदी बनवलं आहे आणि त्याची अशा प्रकारे अवहेलना चालू आहे सर्वत्र. गुरुनी त्याची अवहेलना केली आहे. त्याचे परमेश्वर तेही त्याची अवहेलना करतायत. आणि असं असताना प्रल्हाद काय म्हणाले हा एक मजेचा भाग आहे की प्रल्हाद काय म्हणाले बघा. प्रल्हाद म्हणाले, प्रभू किती आपण चांगले आहात हो. अहो बलिराजाला जे इंद्रपद मिळालं होतं हे कोणी दिलेलं? आपणच दिलं होतं ना. पण आज आपण हे काढून घेतलं, खूप छान केलं. आज कालपर्यंत हा इंद्रपदाचा धनी होता, एवढं सगळं त्याच्याकडे होतं, परंतु आज हा बंदी झाला आहे. एक बंदी बनून उभा आहे आणि ही पण आपली कृपाच आहे असं मी मानतो. खूप चांगली गोष्ट तुम्ही केलीत. अगदी या गोष्टीसाठी तो लायकच आहे. त्याला गर्व झाला असेल कदाचित आणि म्हणूनच आपण ही सगळी संपत्ती त्याची काढून घेतली आहे. इंद्रपद काढून घेतलं आहे आणि फार चांगली गोष्ट केली. ही लक्ष्मी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मनुष्याला मद निर्माण होतो. अगदी विद्वानासुद्धा मद निर्माण होतो. आणि म्हणून मला वाटतं आपण जे केलं ते खूप चांगलं केलं. आपण याच्यावर कृपा केली असं मला वाटतं. बघा प्रल्हादाचा पण दृष्टिकोन किती पॉझिटिव्ह आहे. सगळ्या गोष्टी लौकिकामध्ये आपल्या हिशोबामध्ये प्रतिकूल आहेत, निगेटिव्ह ज्याला आपण म्हणतो. परंतु प्रल्हादाला त्यात निगेटिव्हिटी काही दिसत नाही. फक्त त्याला पॉझिटिव्हिटी दिसते. म्हणजे फक्त सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत आहेत, अनुकूल प्रतिकूल काहीही दिसत नाही. याला म्हणतात समदृष्टी. आणि म्हणून तो म्हणतो की आपण ही कृपा केली ही अशीच ठेवा. आता हे सगळं घडतंय आणि तितक्यात आली विंध्यावली, बलिराजाची पत्नी. आता बघा प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. एक आजोबा आहेत, एक तो स्वतः होता, एक परमेश्वर आहेत. चराचर बाजूला उभंच आहे आणि आता त्याची प्रत्यक्ष पत्नी तिथे आली आणि पत्नीने बघितलं की आपले पती जे अगदी थोड्या वेळापूर्वी ह्या त्रैलोक्याचे स्वामी होते आज ते भिकारी बनले आहेत आणि इतकंच नव्हे तर ते बंदी पण झालेत. त्यांना बंदिस्त केलं, वरुण पाशाने बांधून ठेवलं. आणि अशा वेळेस ही पत्नी तिथे आली आहे आणि समोर भगवंत आहेत. काय म्हणाले असेल, काय म्हणावं असं अपेक्षा आहे. प्रल्हाद तर काय म्हणले आपण ऐकलं आणि पत्नी काय म्हणाली तेही गंमत ऐका. पत्नी म्हणाली की भगवंत हे सगळं जग आपणच निर्माण केलं आहे. आणि निर्माण का केलं आहे? का निर्माण केलं आहे? क्रीडा म्हणून तुम्ही हे जग निर्माण केलं. तुम्हाला असं वाटलं क्रीडा करावी आणि म्हणून तुम्ही हे जग निर्माण केलं. पण जी लोक आहेत सामान्य त्यांना हे काहीही लक्षात येत नाही की याची निर्मिती आपण केली आहे, सगळं काही आपल्या हातात आहे. ते स्वतःला मालक समजत असतात. त्यांना वाटतं आम्ही किती मोठे आहोत, आमचा हा भाग आमचा आहे, तो भाग तुमचा आहे. काही नाही आहे, सगळ्याचे मालक तुम्हीच आहात. पण ते विसरून जातात की उत्पत्ती स्थिती आणि लय आपणच करतात आणि म्हणून ते स्वतःला खूप मोठे समजत असतात. त्यांना असं वाटतं सगळं मीच केलं आहे.
आणि माझे पतीसुद्धा खरं पाहिलं तर त्यांना याचं भान नव्हतं आणि म्हणून ते अशा प्रकारे म्हणत होते की मी तुम्हाला काय हवं ते देऊ शकतो. अरे आपण काय देणार, सगळं तुमचंच आहे आणि मी काय देणार. पण हे माझ्या पतीच्या पण लक्षात नाही आलं. आणि माझे पती आता असं म्हणतात की मी काय करू, कुठे तिसरं पाऊल ठेवायला जागा आहे याचा ते विचार करत आहेत. आणि त्याच वेळेस बलिराजा म्हणाला, हो मला तिसरं पाऊल ठेवायला एक जागा आठवली हो, आणि ती जागा म्हणजे माझं मस्तक आहे. तुम्ही सगळं चराचर व्यापलंय परंतु मी अजून शिल्लक इथे. माझ्या डोक्यावर तर मी तुमचा तिसरा पाऊल ठेवू शकता आणि ठेवावा असं माझं म्हणणं आहे. तेव्हा विंध्यावली म्हणाले, अहो हे तुम्ही काय म्हणतात, अहो ज्या भूमीवर उभा ती भूमीसुद्धा आता तुमची उरलेली नाही आहे. तेव्हा तुम्ही तरी स्वतः कुठे उरलात शिल्लक. त्या भूमीसकट सगळे तुम्ही त्याच्याचकडे गेला आहात. तेव्हा तुमचं हे म्हणणंसुद्धा मला तितकंसं पटत नाही की तिसरं पाऊल तुम्ही ठेवू शकता तुमच्या मस्तकावर. हेही मला पटत नाही, कारण तुमचं सगळंच आता गेलेलं आहे. तुम्ही बंदी झालात. त्यामुळे तुमचं हे जे म्हणणं आहे की तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेव, हेही मला बरोबर वाटत नाही, कारण ते तुमच्या मालकीचं आता राहिलेलं नाही आहे. असंही पत्नी म्हणते. बघा, पत्नी तर त्याच्याही पुढे आहे, पतीपेक्षाही पुढे आहे. प्रल्हाद म्हणतो, निदान बलिराजाला वाटतं माझं हे मस्तक तरी आहे अजून शिल्लक. ती म्हणते तेही तुमचं नाही आहे. प्रल्हादाच्याही वर पत्नी. म्हणजे बघा किती पतिव्रता आहे आणि किती समदृष्टी तिची पण आहे. अशा प्रकारे ही विंध्यावलीसुद्धा म्हणते की तुम्ही हे सगळं म्हणता ते चुकीचं आहे, काही नाही, सगळं त्यांचंच आहे, त्यांच्या चरणी शरण जा. आता हे म्हणू नका की मी माझी मागणी पूर्ण करेन, काही करू शकत नाही तुम्ही, असं ती म्हणते. हे सगळं सुरू असताना ब्रह्मदेव तिकडे आले. आणि ब्रह्मदेव काय म्हणाले बघा. आता ब्रह्मदेव म्हणाले की भगवंता, सर्व जीवांना जे काही पुरवण्याचं काम आहे आपणच करता, आपणच पालन करते आहात. म्हणून माझी आपल्याला विनंती अशी की आपण त्याला भरपूर सजा दिलेली आहे, भरपूर शिक्षा दिलेली आहे. त्याचं सर्वस्व आपण हरण केलेलंच आहे. त्याला बंधनात पण आपण ठेवलं आहे. त्याच्यापेक्षा अजून काय शिक्षा त्याला द्यायला पाहिजे. त्याचं गर्वहरण झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण याला आता सोडून द्यावं, कारण याने आपल्यासाठी भरपूर काही दिलं आहे. जे त्यांनी कमवलं होतं, जी काही भूमी त्याची होती, जे काही स्वर्ग त्यांनी कमवला होता, अर्थात त्याचंसुद्धा पुण्य होतंच. आणि हे सगळं मिळालेलं आपल्या चरणी त्यांनी सोडून दिलेलं माहीत असूनसुद्धा. ही सुद्धा साधी गोष्ट नाही आहे की त्याला इतक्या लोकांनी सांगितलं होतं की असं करू नको, गुरूंनी सांगितलं तरी पण त्यांनी हे सगळे सल्ले बाजूला ठेवले आणि याचकाला अर्थात संतुष्ट करणं हे काम यजमानाचं आहे असं मानून त्यांनी हे सगळं केलं. हा धोका माहीत असतानासुद्धा तेव्हा हाही खरंच महान आहे. त्याची बुद्धी स्थिर राहिली. आणि जो मनुष्य आपला शब्द पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, असे सगळेच भक्त आपल्याला आवडतात असं आपणच म्हणता ना. मग असं जर असेल तर आपण याच्यावर प्रसन्न व्हा आणि याला सोडून द्या. आपण स्वतःच असं म्हणलं आहे ना की जो भक्त मला फळ, पुष्प किंवा पान, भगवद्गीतेत म्हणलं आहे, श्लोक आहे तो, की फळ, पुष्प किंवा पान यातले काहीही गोष्टी किंवा पाणी, नीर, ह्यातली कुठलीही वस्तू जरी फक्त प्रेमाने अर्पण केली तरी मला ती बस आहे, असंही भगवंता तुम्ही म्हणलेलं आहे. तेव्हा आज तर यांनी सर्वस्व अर्पण केलं आहे. जे काय होतं नव्हतं ते, तेव्हा आपण तर त्याच्यावर प्रसन्नच व्हायला पाहिजे. म्हणून माझी विनंती की आपण या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यावर प्रसन्न व्हा आणि त्याला सोडून द्यावं असं म्हणणं आहे. श्लोक 26वा श्लोक आहे. तर अशा प्रकारे ब्रह्मदेव पण भगवंताला विनंती करतात की भगवंता तुम्ही त्याच्यावर कृपा करा आणि त्याला सोडून द्या. बघा, प्रत्येक व्यक्तीने वेगळी केली. प्रल्हाद आले, म्हणाले छान केलं, असंच चालू ठेवा.
विंध्यावली आली, तिने भगवंताचीच बाजू उचलली. आपल्या पतीवरती पण ती म्हणाली की पती चुकीचंच करतोय. आणि आता या ठिकाणी आले ब्रह्मदेव. ब्रह्मदेव थोडंसं वेगळं म्हणतात. ब्रह्मदेव म्हणतात की भगवंता, त्यांनी खूप चांगलं केलं, सगळं काय केलं, तेव्हा आता तुम्ही त्याला सोडून द्या. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विनंती भगवंताच्या चरणी आहेत. आणि आता भगवंताला याचा न्याय करायचा आहे. काय करायचं भगवंतालाही थोडासा प्रश्न पडला. 9वा अध्याय 26वा श्लोक असं वाटतं मला. तर अशा प्रकारे ही सगळी गोष्टी. आणि भगवंत आता त्याच्यात काय म्हणतात ते ऐका. भगवंतांनी खूप छान म्हणलं. भगवंत ब्रह्मदेवाला म्हणाले की मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे पहिल्यांदा धन हिरावून घेतो. म्हणतोस तर म्हण. काय म्हणाले की मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे धन पहिल्यांदा हिरावून घेतो. कारण धनामुळेच मनुष्याला बऱ्याचशा विकार निर्माण होतात. मद निर्माण होतो. मद निर्माण झाला की तो लोकांचा तिरस्कार करतो. अशा अनेक गोष्टी धनामुळे होतात. म्हणून मी त्याला पहिल्यांदा निर्धन बनवतो. आणि निर्धन बनवणं म्हणजे माझी कृपा झाली असं समजायला हरकत नाही. आणि आता मी काय केलं, याला निर्धनच केलं ना. याची सगळी संपत्ती हिरावून घेतली, सगळं काय हिरावून घेतली, म्हणजे ही माझी कृपा आहेच ना. किंबहुना माझ्या कृपेचा हा पहिला पार्ट आहे. कृपेला सुरुवात झाली. किती छान भगवंतानी म्हणलं. आणि किती छान म्हणलं जरी बरोबर असलं तरी पण ते सहन करणं किती कठीण आहे. की आपली जर सर्व संपत्ती जर उद्या गेली तर भगवंत आपल्यावर कृपा करतोय असं आपण म्हणू शकू का? विचार करा. पण असं भगवंतानी सांगितलं आहे. आणि असं प्रभुपाद स्वामी म्हणाले होते. खरोखर ते का म्हणाले होते ते भगवंताची त्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात होती. म्हणून जेव्हा ते त्यांचं राहतं घर, जेव्हा अमेरिकेमध्ये जे काही एक छोटंसं घर होतं शेअर केलेलं, ते पण जेव्हा त्यांचं गेलं आणि अक्षरशः ते रस्त्यावर आले, पैसे तर काही नव्हतेच त्यांच्याकडे, तेव्हा ते पहिलं वाक्य काय म्हणाले असतील की भगवंता, आता तू माझ्यावर खरी कृपा केलेली आहेस. माझं सगळं तू घेतलं आहेस ना, आता तू माझ्यावर खरी कृपा केलीस, आता मला चिंताच नाही. आणि खरोखर त्याच्यानंतरच त्यांचा भाग्य उदय झाला खऱ्या अर्थाने. त्याच्यानंतरच इस्कॉन पंथाचा प्रसार प्रचंड झाला आणि सगळा इतिहास घडला. परंतु हे वाक्य भगवंताचं त्यांनी तेव्हासुद्धा त्यांच्या आत्मकथेमध्ये आहे की त्यांचं हेच वाक्य पहिलं त्यांच्या तोंडातून निघालं, जे भगवंताच्या तोंडातून निघालं आहे की मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे धन हिरावून घेतो. खरोखर भगवंत असे म्हणतात आणि हे सगळं ऐकतायत. आणि अर्थात प्रल्हाद पण हेच म्हणाले होते की तुम्ही जे केलं ते नक्कीच चांगलं केलं, ती कृपाच आहे असं प्रल्हाद पण म्हणाले होते. अर्थात अशा प्रकारे भगवंत त्याला म्हणाले. आणि भगवंत हेही म्हणाले की एक मला गोष्ट नक्कीच माहिती आहे की एवढं सगळं होऊनसुद्धा तू खचला नाही आहेस, ही फार मोठी गोष्ट आहे. मी बघत होतो तुझी परीक्षा, परंतु खरोखर जी कठीण गोष्ट आहे ती तू केलीस. सर्व धन सर्व संपत्ती तू पणाला लावलीस आणि मला सगळं देऊन टाकलंस. मी तुझी स्वतः निंदा केली. खरं पाहिलं तर ज्याच्यासाठी तू केलंस माझ्यासाठी, त्या मी तुझी निंदा केली. तुला बांधलं. तुझे बांधव तर तुला कधीच सोडून गेले. तुझे गुरु पण तुझ्यावरती नाराज झाले, त्यांनी शाप पण दिला. एवढं होऊन सुद्धा तुझ्या पत्नीने पण तुझी साथ या बाबतीत दिली, ती म्हणले चुकीचं केलंस. असं होऊन सुद्धा तुझा निश्चय कायम होता. तू म्हणालास भगवंता, माझी चूक असेल तर ठीकच आहे, परंतु मला तिसरं पाऊल जे आहे ते तुम्ही नक्की माझ्या डोक्यावर ठेवा. मला असं वाटतं ती जागा शिल्लक आहे आणि मला माझा शब्द पुरा करायचा आहे, तो तुटता कामा नये. शब्द माझा जो दिला आहे तो तसाच राहायला पाहिजे. माझं वचन तुटता कामा नये. ते पाप मला चालणार नाही. बाकी सगळं मला तुम्ही करा. अजून काही त्रास असेल तो मी सोसायला तयार आहे, पण मी जे वचन दिलं आहे ते वचन खोटं होऊ नये. बस इतकीच मला गोष्ट आपल्याकडून पाहिजे. खरोखर तुझा हा निश्चय पाहून मी आनंदित झालो आहे. आणि म्हणून मी तुला आता जर प्रसन्न झालेलो आहे. तिसरं पाऊल मला ठेवायची गरज नाही आहे. आणि जरी मी हे तिसरं पाऊल तुझ्या मस्तकावर ठेवलं तरी तो माझा तुझ्यासाठीचा जो आहे तो आशीर्वादच असेल हे लक्षात ठेव.
अर्थात यानंतर फक्त तुझं वचन पूर्ण व्हावं म्हणून मी फक्त हे पाऊल तुझ्या डोक्यावर फक्त ठेवतोय, स्पर्श करतो या पावलाचा, का तर तुझं वचन पूर्ण व्हावं, तुझ्या कुलाला बट्टा लागू नये. आणि म्हणून मी हे तुझं जे म्हणणं आहे ते मान्य करतो. आणि तुझं तिसरं पाऊल जे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिसरं पाऊल मी अर्थात तुझ्या मस्तकावर ठेवणार आहे. आणि जेव्हा हे पाऊल मी तुझ्या मस्तकावर ठेवीन तेव्हा माझा आशीर्वाद तुला हा असेल की यानंतर जरी हे सगळं विश्व जरी तू दिलं असलंस तरी पण जे सुतल लोक जो आहे, या सुतल लोकांमध्ये मी तुला राहण्याची जागा देतो. या क्षणापासून माझा पाय जेव्हा मी तुझ्या मस्तकावर ठेवीन त्यानंतर तू या सुतल लोकांमध्ये जाशील, ती तुझी राहण्याची जागा असेल. आणि अर्थात हा सुतल लोकसुद्धा खूप दुष्कर अशी जागा आहे. इथे सामान्य माणसं पोचू शकत नाहीत. या ठिकाणी जी लोक असतात त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक रोग होत नाही, मानसिक रोग होत नाही, त्यांना थकवा येत नाही, त्यांना कधी पराभव कुठल्या बाबतीत पत्करावा लागत नाही, कुठलीही विघ्न त्याला येत नाहीत. असे हे सुतल लोक आहे. आणि अर्थात माझा त्या ठिकाणी कृपेचा दृष्टिकोन तिथे आहे आणि म्हणून हे सगळं घडतं. आणि म्हणून अशा या लोकांमध्ये मी तुला आता पाठवणार आहे. इतकंच नव्हे तर सावर्णी नावाचं जे मन्वंतर आहे त्या ठिकाणी त्यावेळेस तू इंद्रसुद्धा बनशील, कारण तू अनेक अश्वमेध यज्ञ केलेले आहेस आणि तुझं पुण्यही खूप आहे. आणि अर्थात मी तुला फक्त हे आता जरी असं केलं तरी पुढे सावर्णी नावाच्या मन्वंतरामध्ये तू इंद्रपद पण परत तुला मिळेल. आणि अशा प्रकारे आजपासून तू ह्या सुतल लोकांमध्ये राहायला जाशील. या लोकांमध्ये जाण्यासाठी स्वर्गातल्या देवतांना सुद्धा इच्छा असते. हे फार दुर्लभ असं लोक आहे. ही शिक्षा नाही आहे, हे तुझ्यासाठी मी दिलेलं पारितोषिक आहे तुझ्या भक्तीचं, हे लक्षात ठेव. याच्या पुढे माझ्या वरदानामुळे तुला कुठेही कधीही पराजय स्वीकारावा लागणार नाही. तू अजय राहशील, हा पण माझा तुला वर आहे. आणि जे लोक तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करतील, विशेषतः दैत्य, त्या सर्व दैत्यांचा नाश करण्याचं काम माझं सुदर्शन चक्र करेल. लक्षात ठेव, तुला त्यांना शासन द्यावं लागणार नाही. तुझी आज्ञा जे मोडतील त्यांचं शासन देण्याचं काम माझं असेल. माझं चक्र हे शासन करेल. आणि अर्थात तुझं आणि तुझ्या सगळ्या गोष्टीचं रक्षण करण्याचं काम आजपासून मी करेन. सुतल लोकांमध्ये तू वास्तव्य करशील आणि सुतल लोकाच्या दरवाज्यावर मी उभा असेन, द्वारपाल म्हणून. बघा भगवंतांनी काय वरदान दिलं. भगवंतांनी परीक्षा नक्कीच कठीण बघितली आहे, यात शंका नाही, परंतु भगवंतांनी काय वरदान दिलंय असं मागून मिळणार नाही. की सुतल लोक फक्त दिला नाही तर त्याच्या द्वारावरती उभे राहिले, ते पण द्वारपाल म्हणून. आणि म्हणाला की तुझं आणि तुझ्या सर्व लोकांचं रक्षण करण्याचं काम आजपासून माझं आहे. मी द्वारपाल म्हणून मी इथे नेहमी राहीन, लक्षात ठेव. आणि तुझ्यामध्ये जो काही थोडाफार असुरांच्या संसर्गामुळे जो काही थोडाफार भाव तसा असेल तो आजपासून पूर्णपणे नष्ट होईल. तू पूर्ण सात्विक बनशील. आणि असा हा तुला वर मी आता देत आहे. अशा प्रकारे भगवंताने त्याला वर दिला. हा वर भगवंत देत आहेत आणि समोर दैत्यराज ऐकतात आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. त्याचा कंठ दाटून आला. त्याने हात जोडले. कितीतरी वेळ त्याला भगवंताला काय संबोधन करावं तेच समजेना. नंतर त्याने थोड्या वेळाने थोडंसं जेव्हा त्याची ही भावना कमी झाली तेव्हा तो भगवंताला म्हणाला, भगवंता, खरोखर जे लोक आपल्या चरणाला शरण आले त्या प्रत्येकाला आपण काही ना काही ते दिलेच आहे. आणि मी पण आपल्या चरणाशी शरण आलो होतो आणि खरोखर आज जे फळ आपण मला दिलं, किती कृपा माझ्यावर केलीत. माझं ते फळ मिळवण्याची अजिबात पात्रता नाही. पात्रता नसताना दिलं याचं मला खूप अप्रूप आहे या गोष्टीचं.
पात्रता जे असते त्यांना मिळतं ते ठीकच आहे, परंतु मी तेवढा पात्र पण नाही आहे. मी अपात्र आहे. मी एक असुर योनीमध्ये जन्माला आलेला असा एक जीव आहे. आणि माझ्यासारखा याच्या नीच असुरावर आपण इतकी कृपा केलीत, खरंच काय म्हणू नये, शब्द नाहीत माझ्याकडे. बघा, तो स्वतःचं पण स्वतःविषयी पण असं स्वतःला नीच असुर म्हणतोय. भगवंत त्याची तारीफ करतात आणि तो स्वतःविषयी म्हणतो मी नीच असुर आहे. बलीचं पण भक्ती बघा काय जबरदस्त आहे. आणि अशा प्रकारे बलीराजा जो तो भगवंताला म्हणतो की आपण माझ्यावर खूप कृपा केली. अर्थात अशा प्रकारे हा संवाद चालू आहे आणि भगवंताच्या कृपेने अर्थात बलीराजा हा मुक्त पण झाला. वरुणाचे पाश जे त्याच्यावरती होते ते पाश अर्थात निघून गेले. ज्या क्षणी भगवंताने आपलं हे तिसरं पाऊल त्याच्या जेव्हा ठेवलं, फक्त मस्तकावर स्पर्श करता क्षणी हे सगळं घडून आलं. त्याचे पाश नष्ट झाले, त्याला सगळं पूर्ववत मिळालं आणि अर्थात सुतल लोक त्याच्यासाठी जो आहे तो उघडला गेला आणि त्या लोकात त्याला त्यांनी जाण्याची अर्थात मुभा दिली. जरी स्वर्गाचं राज्य गेलं तरी पण स्वर्गाहूनही महान असा हा सुतल लोक जो आहे, त्या सुतल लोकामध्ये त्यांनी त्याची सोय केली नव्हे, तिथलं राज्यच त्यांनी त्याला देऊन टाकलं. तो म्हणला सुतल लोकाचा अधिपतीच तू आता असशील आणि तुझ्या सुतल लोकाचं रक्षण मी करणार आहे. अशा प्रकारे भगवंत जे आहेत त्यांनी उपेंद्र नावाचं नाव त्यावर धारण केलं. विष्णू सहस्रनाममध्ये उपेंद्र पण एक नाम असेल माझ्यामध्ये. तर उपेंद्र या नामाने भगवंत जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि याच रूपामध्ये भगवंतानी तिथे राहून त्याचं रक्षणसुद्धा करण्याचं काम स्वीकारलं. प्रल्हाद हे सगळं बघत होते. प्रल्हाद म्हणाले, भगवंता, आज आपण जो कृपाप्रसाद दिला आहे असा कृपाप्रसाद क्वचितच कोणाला मिळाला असेल. ब्रह्मदेव असतील किंवा अजून कोणी असतील तर मला माहीत नाही, परंतु असा कृपाप्रसाद आपण फार कमी लोकांनी दिला. खरं पाहिलं तर आम्ही सर्व असुर आहोत आणि असुर असतानासुद्धा आपण आम्हाला असं वरदान दिलं. आज या सुतल लोकाच्या म्हणजे असुर जिथे राहणार आहेत त्या जागेचे आपण किल्लेदार होणार आहात, रक्षणकर्ते होणार आहात. बापरे, किती कृपा आमच्यावर केली. खरोखर जेव्हा आपण कृपा करता ती कृपा जी आहे ती अवर्णनीय आहे. ती आम्ही मोजू शकत नाही. आपलं प्रेम किती आहे भक्तांवर हे या ठिकाणी परत एकदा दिसून आलं. खरोखर मला बोलायला शब्द नाही आहेत. भगवंत म्हणाले, प्रल्हादा, आता तू सुद्धा अर्थात आपल्या ह्या नातूबरोबर म्हणजे बलिराजाबरोबर तू सुद्धा या सुतल लोकात जाऊन राहा आणि तिथे तू त्याच्याबरोबर आनंदात राहा. तुझा सहवास त्याला दे आणि अर्थात जेव्हा जेव्हा तू माझी आठवण करशील तू माझं दर्शन घेशील. हा एक वर त्यांनी दिला की फक्त माझी आठवण कर, तू मला बघशील की हातामध्ये मी गदा घेऊन उभा आहे आणि हा वर माझा तुला आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रल्हादाला सुद्धा वर दिला आणि अशा प्रकारे अशा सगळ्या गोष्टी घडून आल्या. शुकमुनी ही कथा सांगत होते आणि अर्थात परीक्षित राजा ऐकत होता. यथावकाश भगवंत म्हणाले, माझा अवतार धारण जो मी केला त्या अवताराचं धारण करण्याचं आता काम संपलेलं आहे. त्यामुळे आता मी माझ्या लोकामध्ये परत चाललेलो आहे. शुक्राचार्य त्या ठिकाणी होते ज्याने शाप दिला होता थोडासा अगोदर क्रोधाने. तेव्हा शुक्राचार्यांना भगवंत अदृश्य होण्यापूर्वी म्हणाले की मुनिवर ब्रह्मन आपला हा जो शिष्य आहे जो अतिशय धर्मज्ञ आहे तो एक यज्ञ करत होता, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या यज्ञामध्ये व्यत्यय आलेला आहे, खंड पडलेला आहे. तर तो खंड आपण आता जो आहे तो भरून काढा आणि हा यज्ञ जो अपूर्ण आहे तो पूर्ण करा. तुम्ही ब्राह्मण आहात तेव्हा हे तुम्ही नक्कीच करू शकाल आणि हे तुम्ही जरूर करणार.
पण कुठलंही कर्म अपूर्ण सोडू नये. आणि म्हणून हा जो यज्ञकर्म हे जे सुरू केलं आहे, हे यज्ञकर्म आपण पूर्ण करा, असं त्यांनी शुक्राचार्यांना पण सांगितलं भगवंतानी. तेव्हा शुक्राचार्य काय म्हणाले ते ऐका गंमत. शुक्राचार्य म्हणाले की भगवंता असं आहे की आपली पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत. काही लोक मंत्र म्हणून त्याची करतात, काही अनुष्ठान करतात, काही अजून प्रकारे तुझी पूजा करतात, सगळं काही करतात. परंतु एक गोष्ट मला नक्की माहिती आहे की आपली पूजा कुठल्याही प्रकारे जरी केली तर ही करत असताना कधी कधी त्याच्यामध्ये काही दोष राहून जातातच. संपूर्ण निर्दोषपणे ही होत नाही. काहीतरी एखादी त्रुटी त्याच्यात राहते. आणि जेव्हा अशी त्रुटी राहते तेव्हा ती त्रुटी नष्ट करण्याचं काम केवळ आपल्या नामसंकीर्तनामध्ये आहे, हेही मला माहिती आहे. त्यामुळे आतासुद्धा हे यज्ञकर्म तुम्ही म्हणालात की अपूर्ण झाले ते पूर्ण कर. नक्कीच अपूर्ण झालं आहे, त्रुटी झालेल्या असतील. कदाचित मी सुद्धा हे तितकं परिपूर्णतेने करू शकणार नाही. कळत नकळत माझ्याकडून सुद्धा त्रुटी राहू शकते. प्रयत्न मी नक्की करणार आहे. परंतु आपलं जर नामसंकीर्तन जर मी सुद्धा केलं तर त्या सर्व त्रुटीसुद्धा दूर होऊ शकतात, हेही मला माहीत आहे. किती महत्त्वाचा भाग सांगितला बघा. सो इम्पॉर्टंट इट इज. अक्षरशः अंडरलाईन करण्याचा भाग आहे. की जेव्हा जेव्हा आपण कुठलीही पूजा करतो, कुठल्याही प्रकारची धार्मिक कृत्य करतो, तेव्हा नक्कीच परिपूर्णते कधीच होत नाही. किती तुम्ही यथासांग करा, त्रुटी राहू शकतात. पण अशा वेळेस जर आपण भगवंताचं नाम घेतलं ना, तर त्या नामामुळे त्या सर्व त्रुटी ज्या आहेत त्या क्षम्य होतात. फक्त नाम घेतल्याने. बघा नामाची शक्ती काय आहे, भागवतामध्ये सांगितलं आहे. आणि ते पण शुक्राचार्यांनी सांगितलं आहे. भगवंताच्या समोर हा संवाद चालू आहे. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, कुठलीही कर्म करा, काही करा, नाम संकीर्तन जरूर करा, नाम जरूर घ्या. कुठल्याही गोष्टीला जप केल्याशिवाय सुरुवात करू नका. आज जशी ही आपली भागवत सेवा आहे, आपण पहिली एक माळ जप करतो, नामसंकीर्तन करतो आणि मगच आपली जे आहे ती सेवा सुरू होते. प्रत्येक ठिकाणी आपल्या उपासनेमध्ये आपण हा दंडक ठेवलेला आहे. उपासना किती वेळ करा, कधीही करा, कशी करा, पण नामसंकीर्तन आपण केल्याशिवाय आपल्या कुठल्याही सेवेला आपण आरंभ करत नाही. आणि याला किती महत्त्व आहे ते आता दिसलं. भागवतामध्ये काय सांगितलं आहे की कुठल्याही काही करताना जरी कुठलीही त्रुटी राहिली तरी नामसंकीर्तनाने ती जी आहे त्याचे दोष निघून जातात. किती महत्त्वाची गोष्ट भागवतात सांगितली बघा. म्हणून नामसंकीर्तन हे जरूर करावं. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा हा जो महत्त्वाचा जो माहितीचा भाग आहे हा शुक्राचार्यांनी या ठिकाणी सांगितला. अर्थात भगवंताने त्याला मान डोलवली. भगवंताला माहीत होतं की माझ्या नामसंकीर्तनामध्ये काय शक्ती आहे ते भगवंत नक्कीच जाणत होते. आणि भगवंताने त्याला मान डोलावून पुष्टी केली की तुम्ही अतिशय बरोबर म्हणालात. केवळ माझं नाम जरी घेतलं तरीसुद्धा अनेक दोष नाहीसे होतात. पापाच्या राशीसुद्धा अर्थात नाहीशा होतात. इतकी नामामध्ये शक्ती आहे. अशा प्रकारे शुक्राचार्यांनी सांगितलं. भगवंतानी त्याला दुजोरा दिला. मग अर्थात भगवंतानी जे सुचवलं होतं शुक्राचार्यांना त्याप्रमाणे शुक्राचार्यांनी ठरवलं की ठीकच आहे हे सगळं, परंतु भगवंतानी जे सांगितले त्याप्रमाणे आपण हा यज्ञ पूर्ण केला पाहिजे. लगेच त्यांनी यज्ञाला पुढे आरंभ केला. यज्ञ त्यांनी करायला सुरुवात केली आणि तो यज्ञ त्यांनी अर्थात व्यवस्थितपणे सफल केला. दरम्यानच्या काळामध्ये जे काही स्वर्गाचं किंवा देवलोकाचं हरण केलं होतं ते सर्व अर्थात भगवंतानी ब्रह्मदेवांकडे दिलं आणि ब्रह्मदेवाने ते अर्थात परत दिलं इंद्राकडे. ज्यांचं जे होतं ते सगळं परत देण्यात आलं. इंद्र आनंदित झाला, सर्व देव आनंदित झाले, सर्व पृथ्वी आनंदित झाली, सर्व चराचर आनंदित झालं. कारण जे काही असुरांकडे होतं ते अर्थात भगवंताच्या ह्या लीलेमुळे सर्वांना सर्व परत मिळालं
इतकंच नव्हे तर बलिराजाला सुद्धा सुतल रोग प्राप्त झाला. आणि अशा प्रकारे भगवंताने ही अतिशय सुंदर अशी लीला केली. ही सगळी लीला जी आहे ही अर्थात शुकमुनीने जी आहे ती कथारूपाने परीक्षित राजाला सांगितली. आणि ते असं म्हणाले की परीक्षिता, भगवंताची ही जी काही लीला आपण ऐकली, ह्या लीलेचं वैशिष्ट्य हे होतं की ही लीला जी आहे ही इतकी पुण्य देणारी आहे की जर कोणी ही लीला जर ऐकली संपूर्ण तर ऐकणाऱ्या माणसांची सर्व पापं नष्ट होतात. इतकी याला फलश्रुती त्यांनी सांगितलेली. अशा प्रकारची फलश्रुती याची इतकी ही पुण्यदायक अशी ही लीला आहे. आणि म्हणून भगवंताच्या लीला ऐकण्याला खूप महत्त्वाचं आहे. भगवंताचं नाम घेण्याला महत्त्व आहे. भगवंताच्या लीला ऐकण्याला महत्त्व आहे. भगवंताच्या लीला सांगण्याला महत्त्व आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलं की भगवंताच्या जितक्या लीला आहेत त्या सर्व लीला आपण जरूर ऐका. श्रवण केले तरी पुण्य आहे आणि कीर्तन केले तरी पुण्य आहेच आहे. त्यांनी असंही म्हणलंय की देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ अशा कोणत्याही प्रकारचं जरी आपण कर्म करायचं ठरवलं असेल तर हे कर्माचं अनुष्ठान करताना सुद्धा दोन गोष्टी आपण केल्या तर तुम्हाला ते तुमचं कर्म सफल होईल. एक म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताच्या लीलेचं पण कीर्तन करता आलं तर करा. पॅरलली एकीकडे तुमचं कर्म करा, हे सगळ्या प्रकारचं जे कुठलं असेल, देवयज्ञ असेल, पितृयज्ञ असेल, मनुष्ययज्ञ असेल, पण पॅरलली जर आपण भगवंताच्या लीलेचं जर कीर्तन करू शकला तर तेही करा. आणि अर्थात नामसंकीर्तन तर सुरुवातीलाच करायला पाहिजे. पण हे सगळं जर आपण केलं तर ते जे कुठलं आपण कर्म ठेवलेलं आहे करायसाठी ते नक्की सफल होतं. त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं, यात शंका नाही. हेही शुकमुनी सांगतायत परीक्षित राजाला की बघ परीक्षिता, काय भगवंताच्या लीलेचे सुद्धा काय शक्ती आहे बघ. केवळ ऐकण्याने अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यशस्वी होतात जर त्याचं कीर्तन आपण केलं तर. आणि म्हणून खरोखर ज्या काही लीला आहेत त्यातल्या काही लीला खूपच माझ्या हिशोबामध्ये इतक्या कठीण नाही सांगायला. आपण एखादी लीला ऐका, पुस्तक समोर ठेवा आणि कोणाला तरी सांगा, जरूर सांगा. सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाला, आपल्या नातवांना गोष्ट म्हणून सांगा, आपल्या शब्दात सांगा. कीर्तन सेवा आहेच आहे आणि कीर्तन सेवा करणाऱ्यासुद्धा प्रचंड पुण्य आहे, ऐकणाऱ्याला पुण्य आहे. हा प्रयत्न आपण जरूर करा. ही संधी आहे आणि जेव्हा कधी आपण कोणी जर अशी व्यक्ती मिळाली तर जरूर ऐकवा, पुस्तक समोर ठेवा रेफरन्ससाठी आणि ती कथा तुम्ही जरूर सांगा, तुमच्या शब्दात सांगा. कीर्तन सेवेलासुद्धा नक्कीच भरपूर पुण्य आहे, यात शंका नाही. अशा प्रकारे भगवंताने ही अतिशय सुंदर अशी लीला केली की ज्या लीलेमधून आपण लीला तर ऐकतच असतो परंतु त्यातून ज्ञान पण आपल्याला खूप मिळालं. आणि त्यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या की त्यातून महत्त्वाचा भाग हा आहे की वचन जे आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी बलिराजाने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. वचन त्यांनी खाली पडू दिलं नाही कधीही. जसं भगवान रामाच्या वंशामध्ये पण हेच होतं की रघुकुल की रीत चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. जे वचन त्या कुळामध्ये ज्यांनी कोणी दिलं ते वचन कधीही त्यांनी खाली पडू दिलं नाही. वचनपूर्तीसाठी कुठल्याही टोकाला जायची त्या कुळामधल्या सर्व राजांची परंपरा होती आणि त्या परंपरेला अनुसरूनच भगवान रामाने सुद्धा वनवासात जायचं ठरवलं होतं. कारण ते वचन त्यांनी दशरथांना दिलं होतं आणि दशरथाने ते दिलं होतं आपल्या राणीला, परंतु ते आपल्याला दिलं असं समजून भगवंताने ते पूर्ण केलं. आणि अशा प्रकारे वचन पूर्ण करण्याला खूप महत्त्व आहे. आणि ते वचन पूर्ण करत असताना कधीही बलिराजा डगमगला नाही, हाही महत्त्वाचा भाग आहे. हेही लक्षात ठेवा की कोणीही कितीही निंदा केली तरीसुद्धा तो टसकी मज झाला नाही. आणि म्हणून आपण एखादा संकल्प करण्यापूर्वी अगोदर विचार करावा
पण एकदा विचार केल्यावर मागे हटता कामा नये, हे लक्षात ठेवा. भगवंत परीक्षा पण बघतो. जर त्यांनी बलिराजाची परीक्षाच बघितली ना, बली हा भगवंताचा भक्त होता, तरी पण बलिराजाची त्यांनी परीक्षा बघितली की नाही, किती कठीण बघितली परीक्षा बघा. स्वतःच त्याची त्यांनी निंदा केली होती, परंतु बलिराजा हल्ला नाही जागचा, तो अजिबात विचलित झाला नाही. म्हणून तर म्हटलं की वचन जेव्हा आपण देतो त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागेल ह्याचा विचार आधीच करा. पण एकदा का वचन दिलं तर त्यातून मागे फिरता कामा नये, कारण मागे फिरलात तर पापाशिवाय अन्य काहीही मिळणार नाही. कारणं किती तुम्ही सांगितली तरी पण जर वचन दिलं असेल आणि जर नाही पूर्ण केलं आणि जर समोरच्याची इच्छा असेल की पूर्ण व्हायला पाहिजे, तर केवळ आणि केवळ पापच मिळेल, पुण्य काहीच मिळणार नाही. तुम्ही म्हणाल मी अर्ध दिलं आहे, नाही. वचन म्हणून संकल्पाला फार महत्त्व आहे. संकल्प हा शब्द असा आहे की तुम्ही संकल्प म्हणजे देणारच दिलंच पाहिजे, त्यापेक्षा संकल्प सोडू नका. म्हणा की मी प्रयत्न करीन, एक वेळ ते क्षम्य आहे, पण संकल्प हा असा भाग आहे की संकल्प म्हणजे दृढ निश्चय, वचन दिलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून संकल्प कधी सोडताना विचार करा. मग तो कुठलाही असो, जप करण्याचा असो, काही एखादा कर्म करण्याचा, संकल्प सोडण्यापूर्वी नीट विचार करा. आणि जर सोडलात तर तो कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होईल याचा प्रयत्न नव्हे, कराच तो पूर्ण, असं नक्कीच मला वाटतं. आणि तो प्रयत्न जर आपण केला तर आपल्या चांगल्या संकल्पाच्या मागे परमेश्वराची शक्ती नक्कीच असते, गुरूंची शक्ती त्या मागे नक्कीच असते. त्यामुळे आपल्याला विचलित व्हायची गरज नाही, हेही लक्षात ठेवा. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं हा अध्याय होता. या ठिकाणी हा अध्याय समाप्त होत आहे. अध्याय क्रमांक 23 या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि मला वाटतं ही सेवासुद्धा याला आज स्वल्पविराम घेऊया, कारण याच्या पुढचा जो भाग आहे, या पुढच्या भागामध्ये एक वेगळा अवतार भगवंताचा जो आहे, मत्स्य अवतार, याची कथा आहे, ती वेगळी आहे आणि कथाही वेगळी आहे. तर अर्थात तो भाग आपण पुढल्या भागामध्ये ऐकू. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ.